आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली। यात राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय। काही नेत्यांकडून दिशाभूल केली जाते असं यावेळी निवडणूक आयोगानं म्हटलं। राहुल गांधी बिहार दौऱ्यावर होते। राहुल गांधी बिहारमधील मतदार अधिकार यात्रेला उपस्थित होते। काँग्रेसकडून या यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी राहुल गांधींनी सरकारवर जोरदार टीका केली। महाराष्ट्रात आदिवासींचा आवाज मी कधी कमी होऊ देणार नाही। या सर्व आदिवासींचा आवाज मी विधानसभेपर्यंत पोहोचवणार असं वक्तव्य प्रतिभा शिंदे यांनी केलं। प्रतिभा शिंदे आदिवासींच्या प्रश्नासाठी लढल्यात। प्रतिभा शिंदे यांचा मोठा हातभार गोदा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लाभणार आहे अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिली। केशव उपाध्यायांनी संजय राऊतांवर जहरी टीका केली। संजय राऊत उभाटा फडातला नाच आहे। तो कधी शरद पवारांच्या ढोलकीवर नाचतो तर कधी राहुल गांधींच्या सर्कशीत अंगविक्षेप करतो असं ट्विट उपाध्यायांनी केलं। समाज माध्यमावर व्हिडिओ पोस्ट केल्यानं राज्यात शासकीय अधिकाऱ्यावर पहिली कारवाई करण्यात आली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदाराच्या निलंबनाचे आदेश काढले। केशव उपाध्यायांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधलाय। महाराष्ट्रातला दारुडे बनवण्याचा डाव रचणाऱ्यांनी आता शाकाहार मांसाहार नैवेद्य यावर बोट ठेवून उपदेशाचं चाटण लावणं हा निव्वळ ढोंगीपणा असं ट्विट त्यांनी केलंय। अचलपूर येथील फिनले मिल कामगारांच्या आंदोलनाला खासदार बळवंत वानखडे यांनी भेट दिली। आंदोलनकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला। लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय। जळगाव राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी विठोबा चरणी प्रार्थना करतो असं या बॅनरवरती म्हटलेलं आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नंदिकेश्वराचं सपत्नीक दर्शन घेतलं। राज्यातील शेतकऱ्याला सुख समृद्धी ऐश्वर्य लाभू दे, उत्तम पीक येऊ दे असं साकडं त्यांनी नंदिकेश्वराला घातलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जळगाव दौऱ्यापूर्वी शहरातील आकाशवाणी चौकात लावलेल्या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधलं। 1999 पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्रात उपाशी, खानदेश विदर्भ नेहमीच उपाशी, आता आमचा सवाल आम्ही का जावं तुमच्या पाशी असा त्यांनी उपस्थित केला। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी बेस्ट पतसंस्था आणि बेस्ट कामगार सेना या दोघांवर संयुक्तपणे 24 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केलाय। बेस्ट पतसंस्थेचा पैसा स्वतःच्या चैन आणि हौसेमोसेसाठी उडवला असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केलाय। रायगड जिल्ह्यातील खोपोलीत 140 मतदार यादीत नोंदणी असल्याचं समोर आलंय। तर विशेष म्हणजे एकाच प्रभागाच्या मतदार यादीत हा घोळ समोर आलाय। आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार विलास बुमरे यांनी अधिकाऱ्यांवरती भडकल्याचं पाहायला मिळालं। पैठण शहरातील स्वच्छतेबाबत विलास बुमरे यांनी नगरपालिका प्रशासनाची कानउघडणी केली। शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलाय असंही ते यावेळी म्हणाले। रातगई बादगई पुढची इनिंग जोरदार असेल, मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हे वक्तव्य केलं। होऊन गेलेल्या गोष्टींबाबत बोलून अर्थ नाही, टीकांबद्दल बोलताना कोकाटे यांनी हे वक्तव्य केलं। आगामी निवडणुकीची दहीहंडी आम्हीच फोडणार असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। संजय राऊत यांनी उत्तर महाराष्ट्रात येऊन दाखवावं आणि एखादी महापालिका ताब्यात घेऊन दाखवावी असं थेट आवाहनही त्यांनी गिरीश महाजन यांनी राऊतांना केले। छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघातग्रस्तांच्या मदतीला अंबादास दानवे धावून आले। इसरवाडी फाट्यावरील ट्रक टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला होता। यावेळी अंबादास दानवेंनी तातडीनं ताफा थांबवत रुग्णवाहिकेला पाचारण केलं। आपला पक्ष वाढवायला संकोच करायचा नाही, दुसऱ्या पक्षाचं कोणी येत असेल तर त्यांचं स्वागत करा। गोंदियातील कार्यकर्ता बैठकीत प्रफुल्ल पटेलांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला।